हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एकनाथ शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साळवी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। आज सकाळपासून तुम्ही या वार्डात फिरताय साहेब, काय तुम्हाला वाटलंय आणि काय प्रतिसाद आहे जनतेचा? धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका 20 तारखेला मतदान होणार आहे। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 2 मध्ये मीराताई विष्णू कपाट ह्या आपल्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारार्थ आज मला येण्याचा योग आला। आज सकाळपासून या प्रभागामध्ये प्रचाराच्या माध्यमातून आम्ही फिरतो, लोकांना भेटतो, लोकांची सूचना ऐकून घेतो, लोकांची तक्रारी ऐकून घेतो आणि फिरता फिरता लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मला मीराताईंना पाहायला मिळाला। आणि खरं म्हणजे मीराताई हे उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, ते प्रभागाचं भाग्य असं मी म्हणेन। तर त्यांचा वारसा पाहिला आपण, त्यांचे आजोबांचं पद्मश्री मिळालेलं त्यांचं घराणं आहे।
त्यांचे चुलते, त्यांचे वडील, त्यानंतर सासर म्हणून जे आता विष्णू कपाट यांच्या कुटुंबामध्ये ते आल्यानंतर तो जो त्यांना सामाजिक वारसा मिळालेला आहे तो निश्चितपणे पुढे घेऊन जाणार आहे. नक्की मला खात्रीने विश्वास आहे की 20 तारखेला या निवडणुकीचं मतदान होईल. मी आपल्या माध्यमातून प्रभागातल्या आणि जनतेला नम्रपणे विनंती करेन की आपण 20 तारखेच्या दिवशी आपलं पवित्र मत मीराताईंना देऊन धनुष्यबाणाचं बटन दाबून मतदान करा. 31 तारखेच्या निकालामध्ये, विजयाच्या निकालामध्ये संपूर्ण नगरपालिका क्षेत्रामध्ये एकनिमित्त मताधिक्य त्यांना मिळावं अशा प्रकारची आम्ही अपेक्षा शुभेच्छा देतो. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या प्रभागाचा विकास हा 100% शिवसेनेकडनं होऊ शकतो, आम्हाला विश्वास आहे. आपल्याला माहिती आहे की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी महिलांसाठी विविध ज्या योजना राबवल्या, प्रभावी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजना, अनेक योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत. आणि म्हणून एक महत्त्वाचा विषय सांगू इच्छितो की नगरविकास खातं हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि म्हणून या शहराला, ह्या प्रभागाला कुठेही विकास कमी पडणार नाही हा मी संपूर्ण विश्वास देतो. आणि म्हणून या विजयामध्ये मतदारांचे, आपल्या सर्वांचे जे आशीर्वाद आहेत ते आमच्या मीराताईंना लाभावे. आणि 20 तारखेला आपण सर्व मंडळींनी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून विजय करा अशी नम्रपणे आपल्या मधून लोकांना विनंती करतो.